जय गुरुदेव. गुरु मृत्यू पावला हे भावना, भावनी अंतकाळी करी रुदना. तो गुरुपुत्र नव्हे अज्ञाना, माझी लेखी जे का म्हणसी तरी तो निराकार. त्याशी मुळीच नाही शरीर, तो अविनाशी अजर अमर, मृत्यूशी अतीत तो. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या ग्रंथातून सद्गुरुनाथाचा महिमा वर्णन करत आहेत. सद्गुरुनाथ हे देहधारी मानव नाहीत. जरी आपल्याला आपल्यासारखे हाडामासाच्या देहात वावरत असले तरी त्यांची देहबुद्धी निघून गेलेली असते. ते आत्मस्वरूपात विराजमान असतात. विश्वव्यापक चैतन्यामध्ये अखंड रममान असतात. म्हणून माऊली म्हणतात, गुरु हे तत्व आहे, गुरु हे शरीर नाही. गुरु ज्ञान स्वरूप आहेत, गुरु आनंद स्वरूप आहेत, गुरु प्रेम स्वरूप आहेत. विश्वात भरलेलं चैतन्य म्हणजे गुरु आहेत. आणि जो शिष्य गुरुला आपल्यासारखाच साधारण माणूस समजतो आणि ज्यावेळेस गुरुचं त्यांचं कार्य संपल्यानंतर, त्यांची अवतार लीला संपल्यानंतर देह ठेवतात, त्यावेळेस जो शिष्य रडतो त्याला सद्गुरुनाथानं आयुष्यभर केलेला उपदेश कळाला नाही असं माऊली म्हणतात. तो अज्ञानीच राहिला. कारण का अज्ञानी राहिला तर पुढच्या ओवीत माऊली सांगतात, का म्हणशी तरी तो निराकार. अरे शिष्या, तुला रडायला काय झालं? गुरुचं तत्व तुला कळालं नाही. कारण गुरु निराकार आहेत. त्यांनी जरी शरीरात असलेले दिसले तरी ते शरीरात राहून अशरीरी होते. शरीराशी त्यांचं कधीच तादात्म्य नव्हतं. विश्व चैतन्यात ते समरसलेले नित्य तत्व आहे. ते कसे आहेत? अविनाशी. आत्मा अविनाशी आहे, जो जन्मतही नाही, जो मरतही नाही. अजर. अजर म्हणजे ज्याला वृद्धपणे येत नाही आणि मृत्यूही येत नाही. म्हणून तो कसा आहे? अमर आहे. अतीत. तो वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, तिन्ही काळाच्या पलीकडलं तत्व म्हणजे सद्गुरुनाथ आहेत असं माऊली या ओवीतून सांगतात. हा या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आता आपण या ओवीचं आध्यात्मिक चिंतन करू. माऊली या ओव्यामधून गुरु या शब्दाचा देहबुद्धीनं अर्थ घेतला. ज्या शिष्यानं, तो शिष्य गुरुनं देह ठेवल्यावर रडतो असं म्हणतात. आणि त्या शिष्याला गुरुचं खरं स्वरूप कळालेलं नाही म्हणतात. ओवीच्या सुरुवातीलाच माऊली म्हणतात, गुरु मृत्यू पावला असं समजून जो दुःख करतो, रडतो, तो अज्ञानी आहे. सामान्यतः आपण चर्मचक्षूने पाहतो, या कातड्याच्या डोळ्यानं पाहतो, तेव्हा आपल्याला गुरुचा देह दिसतो. जेव्हा तो देह शांत होतो तेव्हा आपल्याला वाटते की गुरु गेले. परंतु अध्यात्म सांगतं, जो खरा गुरुपुत्र आहे, जो खरा गुरुला शरण गेलेला आहे, गुरुला समर्पित झालेला आहे, अशा शुद्ध अंतकरणाच्या शिष्याला गुरुनं दिलेला बोध, तू शरीर नाहीस आणि मलाही शरीरात राहणारे गुरु म्हणून पाहू नकोस. तूही ज्ञानस्वरूप आहेस, मीही ज्ञानस्वरूप आहे. दोघातलं चैतन्य एकच आहे असा बोध ज्याला झाला तो शिष्य कसा आहे म्हणतात माऊली? गुरुपुत्र आहे. जर गुरुचा देह ठेवण्याने जर तो रडत असेल तर त्यानं गुरुच्या अंतरंगात राहणारं तत्व हे त्यानं ओळखलेलं नाही असं म्हणतात. कारण गुरुचं स्वरूप त्याला कळालेलं नाही. सद्गुरुनाथ कसे आहेत? आमचे परमपूज्य आप्पा, त्यांनी देह धारण कशासाठी केला? आईच्या गर्भामध्ये माऊली 3 वर्ष होते. पण ज्या वेळेस आई वडिलांनी संकल्प केला
की यांना गुरुच्या पीठावर बसवण्यासाठी आम्ही पुत्र देऊ. त्यावेळेस गर्भाची वाढ झाली. माऊल तुमचा आमचा जन्म कर्मानं होतो. संताचा, साधूचा, सद्गुरूचा जन्म त्यांच्या इच्छेनं होतो. त्यांनी इच्छेनं जन्म घेतला. जन्म घेऊन तुमच्या आमच्यासारख्या लाखो लोकाला इष्टलिंग दीक्षा दिली, मंत्र अनुग्रह दिला, अंतकरण शुद्धीसाठी नामस्मरण दिलं. परमपूज्य गुरु माऊलींनी मनमत माऊलीची पदयात्रा काढली. प्रत्येक पावलाला नामस्मरण करावं आणि बाह्य यात्रा करता करता षटस्थलाची अंतरयात्रा तुम्हाला करता आली पाहिजे. यासाठी माऊलींनी 8 दिवसाची पदयात्रा काढली. माऊली आनंद यात्री होते. त्यांनी 104 वर्षाच्या त्यांच्या देह काळामध्ये तुम्हाला आम्हाला आमची देहबुद्धी सुटावी आणि आम्ही आत्मबुद्धीत यावे यासाठी अथक परिश्रम त्या देहात कडून झाले. माऊलींनी अक्षर वाङ्मय गाऊ ते अभंग जाशी नाही भंग अनु उमारंग हृदया माझी संताने लिहिलेले अभंग. ते अभंग वाचल्यानंतर मनातला अंतकरणातले राग द्वेष निघून जातात. अंतकरण स्वच्छ होतं आणि स्वच्छ अंतकरणात आपल्या स्वस्वरूपाची अनुभूती येते. हृदय संपोटी शिव साठवावा ऐशी वाटे जीवा परी ते हृदय भरले घनदाट षड्रिपू ते आचाट वसती तेथे. ह्या तुमच्या आमच्या हृदयातील षड्रिपू दूर करण्यासाठी परमपूज्य आप्पांनी इष्टलिंग दीक्षा दिली. गावोगाव शिवनाम सप्ते उभा केले. कीर्तन, प्रवचन, परमरहस्य पारायण या माध्यमातून एकच माऊलीचा उद्देश होता की तुमची आमची देहबुद्धी सुटावी आणि आम्ही आत्मबुद्धीत स्थिर व्हावं. आणि ज्या शिष्याने माऊलीच्या चरणी समर्पित केलं त्या शिष्याला कळालं आप्पाने जरी देह आपल्या ठेवलेला असला तर आप्पा आमचे निराकार. त्यांनी शरीर धारण केलेले असले तरी त्यांचं शरीराशी कधीच तादात्म्य नव्हतं. आप्पाचं शरीर हे हाडामासाचं शरीर जरी आमच्या या चमड्याच्या डोळ्याला दिसत असलं तर त्या शरीरात राहणारं चैतन्य एक तत्व आहे. ते ज्ञान स्वरूप आहे. जसा आकाश सर्वत्र व्यापलेला आहे त्याला आकार नाही, तसं गुरुचं स्वरूप सर्वत्र व्यापलेलं आहे. शरीराला मर्यादा असते पण गुरुतत्वाला मर्यादा नसते. ते शुद्ध ब्रह्मस्वरूप आहेत असा समर्पित शिष्याचा भाव असतो. आज जरी आप्पा आमच्यात देहरूपानं नसले तरी चैतन्य रूपानं अखंड आमच्या हृदयामध्ये विराजमान आहेत. जेथे गाती माझे भक्त तेथे मी उभा सतत म्हणायचे आप्पा. आजही आप्पाला आम्ही हाक मारली अंतरंगातून तर ते निर्गुण निराकार मूर्ती आपल्या पुढे प्रकट होते. आप्पा म्हणायचे आलिया संकट नाम घेई नीलकंठ. आप्पा निर्गुण निराकार विश्वव्यापक चैतन्य रूपानं आमच्यात आजही आहेत. कारण आप्पा आमचे कसे आहेत? अविनाश, अजर, अमर. अविनाश म्हणजे आप्पा चैतन्य स्वरूप आहेत. त्यांचा कधीही जन्म झाला नाही आणि त्या चैतन्याचा कधीही मृत्यू होत नाही म्हणून आप्पा अविनाश आहेत. आजर म्हणजे चैतन्य, त्याला बालपण, तरुणपण, म्हातारपण नसतं म्हणून ते आजर आहेत. अमर ते त्यांनी मृत्यूच्या पलीकडं असतात. मृत्यू देहाचा होतो, मी अखंड चैतन्य स्वरूप आहे या बोधामध्ये माऊली अखंड होते. म्हणून त्यांचा देह जरी ठेवला तर खरा गुरुपुत्र माझे गुरु गेले असा कधीच समजत नाही. ज्याप्रमाणे सूर्य जरी मावळला तरी त्याचे अस्तित्व संपत नाही, तो केवळ आपल्या दृष्टीआड होतो. तसेच गुरुने देह जरी ठेवला तरी त्यांचं चैतन्य विश्वात कायम असतं. सद्गुरुनाथ
आप्पा मृत्यूच्या अतीत आहेत. मृत्यू केवळ आप्पा शरीराचा होता. जो जन्माला येतो तो मरतो. शास्त्र सांगतात जातस्यहि ध्रुवम मृत्यू. परंतु गुरु हे जन्माच्या आणि मृत्यूच्या पलीकडे गेलेले असतात. ते साक्षी स्वरूपात असतात. शिष्याने ही दृष्टी प्राप्त करणे म्हणजे खरं गुरुचं तत्व त्याला कळालं. या ओव्या आपल्याला सांगतात, आप्पा देहरूपानं जरी आम्हाला बोध करण्यासाठी आले, देहरूपानं जरी आम्हाला उपदेश करण्यासाठी आले, आप्पांनी आम्हाला ज्ञान दिलेलं आहे. जन्म मृत्यू शरीराचा होतो, आत्मा अखंड आहे, आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. गुरुच्या हृदयातील आत्मा आणि शिष्याच्या हृदयातील आत्मा एकच आहे. म्हणून खरा जो शिष्य आहे, खरा जो गुरुपुत्र आहे, तो म्हणतो माझे आप्पा आजही माझ्या हृदयात आहेत. हृदयात बसून ते मला मार्ग दाखवतात. हृदयात बसून मला ते परमरहस्य वाचून घेतात. माझ्याकडून लिंग पूजा करून घेतात. माझ्याकडून सदाचाराचं आचरण करून घेतात. असा भाव खऱ्या गुरुपुत्राचा असतो. जो खरा गुरुपुत्र आहे तो गुरुला शरीरधारी समजतच नाही. तो माझं आत्मस्वरूप माझे आप्पा आहेत या भावात अखंड राहतो, असं माऊली या ओवीतून सांगतात. ओम शांती शांती शांती.